आणि मी हडे तरवा काढू केलं बारको तरवा असायचे पेंडी म्हाका पाना घालत नाही वाटे घालून देते रिपाईकडे. आता जेवून जातलो थोड्या वेळानं मी नाही गी रिपाई हिका पहिला सांगलेला मी पेंडी काढून जा ऐक ना आपला तर खरा करू लागत नसतो. अशी चाय घालता पाणी एका तांबी आता मामीक दिया मामीक पुढो दिया बसा भाचं खडसलं तुझं चौकुळचो होय भाचं बघतलो तर इथं सपू तू पाठवूया नमस्कार मंडळी जय शिवराय. तर आता मी पायऱ्यात चाललोय आणि पप्पा पण इल्यात आज. तर आज आमच्या वायगाणा शेतीची जोरदार लावणी असा. काल एकादशी होती तर बरेच दिवस झाले पायऱ्यात जाऊक नाही तर आज जातरे. परड्यातली भाजी पण इली असते आता कारण की दोन ते तीन वेळा आम्ही लाल भाजी खाल्लं. रवाची भाजी तर अगोदरच खाल्लेलं. तर मी जरा उशिराच जात आहे 10:30 वाजल्यात. पप्पा 10च्या बसने इले तसा ते आता येतच वाटसून मी पुढे जात आहे. तर गौरी मामी गोटल्या दादाची आई बबलू दादाची आई घोगळ्यांची परत माझी काकी म्हणजे सोनूची मम्मी आणि मम्मी इतकी जण असत वाटतं. बघूया अजून तडे कोण असत काय. तर आता आपण पहिल्यांदा पायऱ्यात जाऊया इसरसून. त्याच्यानंतर आमची वायगाणी शेती बघा कारण की नवशा मामांची झाली आणि गिरीमामांची पण झाली. आमची रवलेली कारण की आमचं तर लहान होतो. आणि ह्या बघा काय डेंजरच. तरी बरा मी या व्हिडिओच्या नादात खाली बघू. तर पायऱ्यात इलो आम्ही आणि आमचे आपल्यातलं काढतात काकी आणि तडे काढतात. दिव्यात बरे दिसत होता अरे काकी आणि काढतात. माका बरा नाही गे बाये माका बरा नाही तर सर्दी आली आहे गॅदरिंगची. नांगरणी झालं तडे ही वापली नांगरून झालेली याच्यात लावणी करूची तितके ते वापले लायलेले असतात. पप्पा हा दादा इलो हा पायऱ्यात भाऊ वडे बसलो आम्ही. आता जरा कळशेन पाणी वारण देते मी. आपण तरव काढूक लागलाय 10 पेंडी काढले 1 तास जमन आपण ऊन होता. तर पाणी घेऊन इले मी दिते तेंका ही लायतले दीपा काकी हातडे तडे तेंका पाणी वगैरे दिलं आणि माया जड्या तर आणूक घेतल्या. मी कधी इतकं थांबाक नव्हते पूर्ण दिवस पण आज थांबतेला. जेवण पण हडेच असा मस्तपैकी दुपारी सगळ्यांबरोबर जेवतलो मी. तुम्ही पण बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. हे तीच संत्री असतात ज्यांना मला खूप सर्दी झालेली. तर आता मांगराकडे येते मैयाची तडे जेवण करता. कामा केलेली माणसं भूता कशा आणि आता म्हणता कामाक कोण बरा जाऊन येता गो. चाय करूया घातला तांदूळ मैयाची आमची रानपीन तर काढून बी आता ती जेवण करू केली. तर रानतलो सगळ्यांका जेव घालतलो आणि मग खालती वाळात राहतलो. ढोरा ना हाडूक वाटतं अजून वासरू आहे एकच. आता मोठं वाफल येतले ना तो आता मोठं वापो लायतले आणि मग जेवण झाला की खालते 2-2 किलो लायतीत जेवतीत. तसं कितके दिवस लागतले तरी सगळ्यांचा सप वायंगान बघी आता उद्या काय दिंडी सांची सांची दिली पण सकाळ जर लायतले हो 5 वाजता 4 वाजता गेली की झाला मांजरा. तर माईयाचे कुठल्या भाजीकडे ये भाजी आता बरेच दिवस झाले मोठी इली काढलेली पण आवडता ना अशी काटतलंय जेव घालतलंय सगळ्यांका. आता रानून तांदूळ घातलं आमची इली ना तडसल्या पाड्यातली. सांची जाऊया आम्ही तरी काढून. होय होय आता एका भाजी काढतो.
तर त्यांना चाय करून आला. हा हा आता चाय करून घेऊन जाते मी खाली तडे त्यांका. आता ती मोठी वापली लावून घेतलेली आहे वाफोचा असं तर दीपक काकी पेंडी टाकता. ते बघा तर माई ह्याच्याकडसून भाकरी आणि चुरणाची भाजी घेतलाय. तुमका सगळ्यांका माहित आहे काय चुरण म्हणजे यो प्रामुख्याने जास्त म्हणजे जमनी त्याचा या भाजीचा पीक घेतला आता चुरण. भाजी एक नंबर लागतात. जसं लावण्याक सुरुवात केलेली हा मस्तपैकी होतला ही सर ह्या निसर्गात आमच्या पायऱ्यात बसा 2 घास खाऊचे आणि नंतर लावणी करूक जायचं. कारण की मी जास्त चिखलात जायचं नाही. मागे जेव्हा गेले तेव्हा खूप हात माझे खराब झाले. मी म्हणजे खूप बघून पण ह्या वाटतं इतके खराब झाले कारण की तो चिखल बाद होतो आणि मागा कसा हिवाळ्यात ॲलर्जी असतात थंडीची खूपच सहन जाणं आहे. त्याच्यामुळे हाताचे साल्टा बी येतात. वॅसलीन लायला तेल लायला तरी ताच असा. तर चला मग भाकरी खाऊन घेते मी. पुरे बिस्किटा देतो काय. मी आता चाय आणि बिस्किटा घेऊन जाते. त्यांका लावणी करतात. त्यांका 12 वाजले. जेवच्या आधी 1 तास त्यांका चाय ब्रेक. बिस्किटा दिया हा. तर आता लावणी करतात त्यांका चाय देऊ आता. चाय ते कधी नसतं चाय घालता. पाणी एका तांब्यात मामीक दिया. मामीक पुढं दिया. बसा भाचं खडसलं तुझं चौकुळचो होय भाचं बघतलो तर इथं सपू तू पाठवूया. बरी काय घेतला याच्याकडे पाणी एक चढली दूध घेऊन चाललं. मग चाय आवडली त्यांका मस्त केल्यानंतर केलं केळीचे खोले आड तू चाय तुझी बरी झाली नंतर. तर माई आईजन चाय केलाय. आम्ही आता पेंडिया टाकूक जातो. आहेत आवळे असं ते बघा गावठी आवळे आवळे असं ते. आता घमेला असून आम्ही पेंडिये भरले आणि आता मी वाफ्यात जाऊन टाकतलो. पेंडिये पगळतलो म्हणजे त्यांका लावूक बरा लायला नाही अर्धो वाफ. आणि मी हडे तरवा काढू केलं बारको तरवा असायचे पेंडिये माका पाना घालत नाही वाटे घालून देते रिपाईकडे. आता जेवून जातो थोड्या वेळानं मी नाही गी रिपाई हिका पहिला सांगलेला नी पेंडिये काढून जा ऐक ना आपला तर खरा करू लागली आणि लावणी लावून गेली आणि म्हणता एक पेंडी बांधताय का देऊन घेऊन सर्दी झाली तिका सुद्धा ते जेव वाढत नाही काल झोपायचा आणि तिथून आपले लोणचं घालते का आधी जोग बसली होत आता वाढून तरी झोपाने नको माका मी खाल्लाय. काढून जाऊन पाण्यासारखं मग तरी उन्हात आपल्याकडे चिकन का काही केला आणल्याने आणि बसली. फोन करून जेवण वगैरे झालं आणि मम्मी सर पाण्याचं कनेक्शन करून घेतलेलं आहे. ती भांडी धुवून घालता. बाकी सगळीजण आता आराम करतात. काकी पण इली भांडी धुलो काय सोमती चाय ठेव काय लाव जाऊ खाया लाग जाऊ भया केलेलं असा
हा तर चिखल केलेला लावून एक जाऊ काय संध्याकाळी मंडळी निवांत थोड्या वेळेस शांततेत बसलेले वाऱ्याक सावली होती आता ऊन योग लागला तर चला मागचं ब्लॉग ह्यो इसरच एंड करूया आपण भेटा आता एका नवीन दुसऱ्याची सुरुवाती एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर